विद्यार्थी मित्र, आज आपण आपल्या मराठीतील व्याकरण या घटकाचा अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये शब्दसिद्धी हा घटक आपण पाहणार आहोत। शब्दसिद्धी म्हणजे शब्द कसा तयार होतो किंवा बनतो किंवा सिद्ध होतो, याला शब्दसिद्धी असं म्हटलं जातं। आपण आपल्या भाषेचा व्यवहार हा शब्दांच्या सहाय्याने करतो। आपल्या मनातले विचार व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे शब्द म्हणजेच वाक्य उच्चारतो। अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात, हे मागे आपण पाहिलं। प्रथमतः भाषेमध्ये शब्द हे थोडेच असतात, परंतु व्यवहार करताना इतर काही भाषेतले सुद्धा शब्द आपल्या भाषेमध्ये येतात। लोकांशी दळणवळण वाढलं की आपल्या भाषेतील शब्दांचा साठा वाढतो। अशा प्रकारे आपल्या भाषेमध्ये हे 4 प्रकारचे शब्द आहेत। आपली भाषा, मराठी भाषा ही मूळ संस्कृत प्राकृत पासून बनलेली असल्यामुळं त्या ठिकाणी 4 प्रकारचे शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये आहेत। एक तत्सम शब्द, दुसरे तद्भव शब्द, तिसरे देशी शब्द आणि चौथे परभाषीय शब्द। तत्सम शब्द म्हणजे संस्कृत भाषेमधून मराठी भाषेमध्ये येताना किंवा मराठी भाषेमध्ये वापरताना मूळ संस्कृताप्रमाणे जशाच तसे आपण वापरतो, त्याला तत्सम शब्द असं म्हटलं जातं। उदाहरणार्थ पुष्प, जल, प्रीती। पुष्प, जल, प्रीती यासारखे शब्द जशाच तसे आपण वापरतो, त्याला तत्सम शब्द असं म्हटलं जातं। तर तद्भव शब्द म्हणजे संस्कृत भाषेमधून मराठी भाषेमध्ये वापरताना त्यांच्या रूपामध्ये बदल होणं, याला तद्भव शब्द असं म्हटलं जातं। उदाहरणार्थ घर, मूळ गृह हा शब्द आहे। पद किंवा पाय, मूळ पद हा शब्द आहे। किंवा भाऊ, भाऊ मूळ भ्रातृ हा शब्द आहे। म्हणजे संस्कृत भाषेमधून मराठी भाषेमध्ये ते शब्द वापरताना त्याच्या रूपामध्ये जो बदल होतो, त्या शब्दांना तद्भव शब्द असं म्हटलं जातं। त्याचप्रमाणे या भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये काही शब्द तयार झालेले, त्यांना देशी शब्द असं म्हटलं जातं। उदाहरणार्थ झाड, दगड, धोंडा, घोडा। झाड, दगड, धोंडा, घोडा इत्यादी शब्द म्हणजे लोकव्यवहार करताना काही असे शब्द मराठीमध्ये आढळतात की महाराष्ट्रात पूर्वी जे रहिवासी होते, त्यांच्या बोली भाषेमध्ये हे शब्द असावेत, म्हणून याला देशी शब्द असं म्हटलं जातं। चौथ्या प्रकारचे शब्द आहेत ते म्हणजे परभाषीय शब्द। इतर भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द, संस्कृत खेरीज इतर भाषेतून सुद्धा काही मराठी भाषेमध्ये शब्द आलेले आहेत, कितीतरी शब्द आलेले आहेत। यामध्ये गुजराती, कानडी, इंग्रजी, फारसी, अरबी, पोर्तुगीज, बंगाली, हिंदी अशा अनेक भाषेतून मराठी भाषेमध्ये शब्द आलेले आहेत। उदाहरणार्थ कानडी भाषेतून भाकरी, तूप, कुंची, कांबळे, बघा हे शब्द आपण घेतले। कानडी भाषा
भाकरी, तूप, कुंची, कांबळे, हे शब्द आपण बघा, असे शब्द आपण कानडी भाषेकडून शिकलो. अक्का, अण्णा, ताई, गाजर, अडकित्ता, खलबत्ता, विळी, गुढी, किल्ली, चाकरी इत्यादी शब्द आपण कानडी भाषेकडून शिकलो. तर गुजराती भाषेकडून काही शब्द घेतले. घी, दादर, सेठ, दलाल, डबा. बघा, त्या ठिकाणी आपण गुजराती भाषेकडून शब्द शिकलो किंवा घेतले. घी, दादर, सेठ, दलाल, डबा, दलाल, डबा हे शब्द आपण गुजराती भाषेपासून शिकलो. किंवा इंग्रजी भाषेपासून काही शब्द आपण घेतलेले आहेत. पार्सल, मास्तर, किंवा मोबाईल, टीव्ही, स्टेशन, फी, फाईल, सर्कस, सायकल, सिनेमा, टेलिफोन, रेडिओ, डॉक्टर, एजंट, बस असे अनेक शब्द आपण इंग्रजी भाषेपासून शिकलो किंवा मराठी भाषेमध्ये ते घेतलेले आहेत. हिंदी भाषेतून काही शब्द मराठीमध्ये आलेले आहेत. दिल, बच्चा, और, भाई, बात, दाम, करोड वगैरे. तर पोर्तुगीज भाषेमधून काही शब्द आपण घेतलेले आहेत. बटाटा, तंबाखू, पगार, कोबी, हापूस, मेज इत्यादी शब्द. किंवा फारसी भाषेतून काही शब्द घेतलेले आहेत. अत्तर, अब्रू, खाना, पेशवा, पोशाख, सामना, हकीकत असे शब्द आपण फारसी भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये घेतलेले आहेत. तर अरबी भाषेतून काही शब्द मराठी भाषेमध्ये घेतलेले आहेत. उदाहरणार्थ अर्ज हा शब्द, अर्ज उर्फ म्हणजे आपल्याकडे दुसरं नाव असेल तर त्याला उर्फ हा शब्द वापरतात. इनाम, जाहीर, मंजूर, खर्च, हुकूम असे शब्द आपण अरबी भाषेपासून शिकलेले आहेत. तर मराठी भाषेची ही शब्द संपत्ती ही विपुल प्रमाणात आहे. अशा प्रकारे 4 प्रकारचे शब्द मराठी भाषेमध्ये आलेले आहेत. परंतु आपल्या भाषेचा व्यवहार नीट चालण्यासाठी इतर भाषेतून जरी आपण शब्द घेतलेले असले तरी विविध अर्थ आणि त्याच्या छटा व्यक्त करणारे शब्द तयार करावे लागतात. त्यातून विविध प्रकारचे अर्थ ध्वनित झाले पाहिजेत, अर्थ छटा ध्वनित झाल्या पाहिजेत. त्यासाठी भाषेतील शब्दांचे 2 प्रकार असतात. भाषेतील शब्दांचे 2 प्रकार. एक सिद्ध शब्द, सिद्ध शब्द, सिद्ध शब्द आणि दुसरे साधित शब्द. शब्दांचा अर्थ छटा आणि भाव व्यक्त होण्यासाठी 2 प्रकारचे शब्द आपण वापरतो. उदाहरणार्थ बघा, जा, ये, कर, बैस, बस, बोल. जा, ये, कर, बस, बोल हे जे शब्द आहेत मूळ शब्द किंवा मूळ धातू यांना म्हटलं जातं. मूळ शब्द यांना काय म्हटलं जातं? मूळ शब्द किंवा धातू यांना सिद्ध शब्द म्हटलं जातं. मूळ धातू, मूळ शब्द यांना सिद्ध शब्द म्हटलं जातं. आता बघा, कर या शब्दापासून करू, करेन, करील असे जे पुढे अक्षर लागून जे शब्द तयार केलेले आहेत यांना साधित शब्द असं म्हटलं जातं. मूळ शब्दांना जास्तीचे अक्षर लागून
अशा प्रकारचे जे शब्द तयार झालेले असतात त्यांना साधित शब्द असं म्हटलं जातं. कर पासून करू, करून किंवा करता, करणारा, होकार, कर पासून होकार, प्रतिकार यासारखे जे शब्द बनवतात आपण त्याला साधित शब्द असं म्हटलं जातं. मूळ शब्दाच्या मागे किंवा मूळ शब्दाच्या पुढे काही अक्षर आपण लावून शब्द तयार करू शकतो. उदाहरणार्थ बघा, समजा आहार, आ अधिक हार म्हणजे आहार. बघा, वि अधिक हार विहार, किंवा परी अधिक हार परिहार, किंवा उप अधिक हार उपहार. शब्दाच्या अगोदर काही अक्षर लागून जे शब्द बनवले जातात त्यांना उपसर्ग घटित शब्द असं म्हटलं जातं. उपसर्ग घटित शब्द. आणि शब्दांच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अनेक अक्षर लागून जो आपण शब्द बनवतो त्यांना प्रत्यय म्हटलं जातं. उपसर्ग घटित आणि दुसरे प्रत्यय घटित. उदाहरण समजा जन, जन्मणे असा आपण शब्द बनवू शकतो. मूळ धातूच्या किंवा मूळ शब्दाच्या अगोदर जे शब्द लागतात त्याला उपसर्ग म्हटलं जातं. आणि ते अक्षर लागून जो शब्द तयार होतो तो उपसर्ग घटित शब्द. आणि मूळ धातूच्या पुढे जे अक्षर लागून जो शब्द आपण बनवतो त्याला प्रत्यय घटित असं शब्द म्हटलं जातं. अशा प्रकारे भाषेमध्ये दोन प्रकारचे शब्द असतात, एक सिद्ध शब्द आणि साधित शब्द. पुन्हा सिद्ध शब्दांचे 3 प्रकार. त्या सिद्ध शब्दाचे 3 प्रकार कोणते आता आपण बघितले. एक म्हणजे तत्सम, दुसरे तद्भव आणि तिसरे देशी. हे सिद्ध शब्दाचे 3 प्रकार आणि साधित शब्दाचे हे 2 प्रकार. साधित शब्दाचे हे 2 प्रकार, उपसर्ग घटित आणि दुसरं प्रत्यय घटित. हे 2 प्रकार आणि हे 3 प्रकार. सिद्ध शब्दाचे 3 प्रकार. तत्सम शब्द म्हणजे संस्कृत भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द. तद्भव शब्द म्हणजे संस्कृत भाषेमधून मराठीमध्ये त्यांना त्यांच्या रूपामध्ये बदल होणं. देशी म्हणजे या भाषेमध्ये तयार झालेले शब्द. हे सिद्ध शब्दाचे 3 प्रकार आणि साधित शब्दाचे 2 प्रकार. प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित. मूळ धातूच्या शब्दाच्या त्या ठिकाणी अगोदर जे अक्षर लागतात त्यांना उपसर्ग म्हटलं जातं. आणि मूळ धातूच्या किंवा मूळ शब्दाच्या पुढे जे शब्द लागले जातात किंवा अक्षर लावले जातात त्यांना प्रत्यय असं म्हटलं जातं. मराठीतील उपसर्ग व प्रत्यय 3 प्रकारचे आहेत. उपसर्ग आणि प्रत्यय 3 प्रकारचे आहेत. एक म्हणजे संस्कृत मधील, नंबर 2 मराठी मधील आणि नंबर 3 अरबी किंवा फारसी भाषेतील. हे जे आहेत संस्कृत मधील, दुसरे मराठी मधील आणि तिसरे अरबी किंवा फारसी भाषेबद्दलचे. तर प्रामुख्याने या 2 उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित शब्दांचा आपल्याला अभ्यास करायचा. पहिले शब्द उपसर्ग घटित.
काही शब्दांचा आपण अभ्यास करूया. उपसर्ग घटित साधी शब्द. उपसर्ग घटित मूळ धातूच्या अगोदर काही शब्द लागतात. मराठीमधील उपसर्ग व त्यांनी युक्त असे काही शब्द खाली दिले आहेत. पुढे पाहायचे आपल्याला. त्याचा स्थूल अर्थ कंसात दिलेला आहे. अति, उदाहरणार्थ अति हा शब्द, याचा अर्थ आहे फार किंवा अलीकडे. अतिशय, अत्यंत, अतिक्रम, अतिशय, अत्यंत, अतिक्रम, अतिरेक, अतिप्रसंग, अतिरेक, अतिप्रसंग, म्हणजे बघा या ठिकाणी उपसर्ग लागलेला आहे. अति या शब्दाला अगोदर काही अक्षर जुटलेले आहेत, म्हणून त्याला उपसर्ग घटित शब्द म्हटलं जातं. दुसरा शब्द अधि. अधि, अधि या शब्दाचा अर्थ आहे मुख्य किंवा श्रेष्ठ. मुख्य किंवा श्रेष्ठ. उदाहरणार्थ बघा, अधिपती, अध्यक्ष, अधिकार, अधिपती, अध्यक्ष, अध्यक्ष, अधिकार, अधिकरण, अधिकार, अधिकरण, अधिकरण, अध्ययन, अधिदैवत, अध्ययन, अधिदैवत. बघा, मूळ शब्द पती, त्याच्या अगोदर आधी शब्द लागला. अध्यक्ष, त्याच्या अगोदर अध्यक्ष, अ हा त्या ठिकाणी उपसर्ग लागला. अधिकार, कारच्या अगोदर आधी शब्द लागला. करण च्या अगोदर आधी शब्द लागला. अध्ययन, ध्येयन च्या अगोदर अध्ययन असा शब्द लागला. त्यानंतर अणु हा शब्द बघा. अणु. अणु या शब्दाचा अर्थ होतो मागून किंवा सारखे. मागून किंवा सारखे. अनुकरण, अनुक्रम, अनुभव, अनुक्रम, अनुकरण, अनुभव, अनुकरण, अनुभव यासारखे शब्द. अनुवाद, अनुमती, अनुस्वार. अनुवाद, अनुमती, अनुस्वार यासारखे शब्द जे आहेत ते उपसर्ग घटित आहेत. त्यानंतर बघा अप. अप मूळ धातू. अप, अप म्हणजे विरुद्ध किंवा हीन असा त्याचा अर्थ होतो. अपयश, अपमान किंवा अपहार, अपशब्द, अपहार, अपशब्द किंवा अपशकुन. बघा त्या ठिकाणी अगोदर काही अक्षर लागलेले आहेत. शकुन या शब्दाला अगोदर अक्षर लागलं अप. यश या शब्दाला अगोदर अक्षर लागलं अप. मान या शब्दाला अगोदर अक्षर लागले अप. हार या शब्दाला अपहार. अशा प्रकारे
हे उपसर्ग घटित शब्द आहेत. त्यानंतर अभि. अभि शब्द, अभि म्हणजे पूर्वी किंवा जवळ असा त्याचा अर्थ होतो. पूर्वी किंवा जवळ. उदाहरणार्थ अभिनंदन किंवा अभिमुख. अभिमुख. अभिवाचन. अभिवाचन. अभिनय. अभ्युदय. अभिनय. अभ्युदय. अभिरुची. अशासारखे काही शब्द आहेत. त्यानंतर अव. अव हा मूळ धातू. अव हा मूळ धातू. खाली किंवा विरुद्ध असा त्याचा अर्थ आहे. खाली किंवा विरुद्ध. उदाहरणार्थ अवतरण. अवमान. अवकृपा. अवमान. अवकृपा. अवगुण. अवनत. अवगुण. अवनत. इथं तरण या शब्दाला अव उपसर्ग लागला. इथं मान या शब्दाला अव हा उपसर्ग लागला. त्यानंतर आ. आ हा मूळ धातू. याचा अर्थ पासून, पर्यंत किंवा पलीकडे असा होतो. पासून, पर्यंत किंवा पलीकडे असा त्याचा अर्थ होतो. आजन्म. आमरण. आक्रमण. आजन्म. आमरण किंवा आक्रमण. आकर्ण. आक्रोश. आकर्ण किंवा आक्रोश असे शब्द तयार करता येतात. उत. उत हा शब्द उत हा शब्द याचा अर्थ श्रेष्ठ किंवा उंच असा होतो. उदाहरणार्थ बघा. उत्कर्ष. उत्पत्ती. उन्नती. उत्तीर्ण किंवा उद्योग. उत्तम किंवा उत्प्रेक्षा. या ठिकाणी मूळ धातूला त्या ठिकाणी मूळ शब्दाला अगोदर काही अक्षरे लागलेले आहेत म्हणून याला उपसर्ग घटित शब्द असं म्हटलं जातं. त्यानंतर बघा उप. उप हा मूळ धातू. उप. उप या शब्दाचा अर्थ जवळ किंवा गौण असा आहे. जवळ किंवा गौण. उपवास. उपनेत्र. उपाध्यक्ष. उपप्रमुख किंवा उपकार. त्यानंतर दुस हा शब्द वाईट या अर्थानं. वाईट किंवा दुष्ट. दुर्गुण. दुर्दशा. दुष्कृत्य. दुर्जन हे शब्द.
निर किंवा नी, निर किंवा नीर हा धातू, त्याचा अर्थ बाहेर किंवा नसलेला असा त्याचा अर्थ होतो. निर्गत, निर्धन, निर्लज्ज, परा, परा हा शब्द त्याचा अर्थ उलट किंवा परत असा त्याचा अर्थ. पराजय, पराक्रम, पराकाष्ठा, पराकाष्ठा, परी, परी हा शब्द परिपाक, परिपूर्ण, परिणाम, परिवार, परिपाठ किंवा परिश्रम. प्र हा शब्द त्याचा अर्थ अधिक किंवा पुढे असा होतो. प्रबल, प्रगती, प्रवाह, प्रकोप, प्रसिद्ध किंवा प्रस्थान. प्रति हा शब्द प्रतिकार, प्रतिबिंब, प्रतिदिन, प्रतिध्वनी, प्रत्येक. वि हा शब्द विशेष किंवा शिवाय असा अर्थ. विख्यात, विज्ञान, विधवा, विसंगती, व्युत्पत्ती, विपत्ती, विशेष. सम हा शब्द चांगले किंवा बरोबर असा. संस्कार, संस्कृत, संयोग, संगम, संगीत, संतोष, संकल्प हा शब्द. सु हा शब्द चांगले किंवा सोपे असा त्याचा अर्थ आहे. सुग्रास, सुभाषित, सुकर, सुगम, सुशिक्षित किंवा सुगंध असे शब्द आपल्याला तयार करता येतात. काही मराठी भाषेतील उपसर्ग पाहिजे आपल्याला. हे संस्कृत भाषेतले उपसर्ग होते. मराठी भाषेमध्ये तयार झालेले उपसर्ग घटित शब्द. उदाहरणार्थ अ किंवा अन, अ किंवा अन त्याचा अर्थ होतो अभाव, अजान, अडाणी, अबोल, अनोळखी. अजान, अडाणी, अबोल किंवा अनोळखी. आड, आड हा शब्द त्याचा अर्थ लहान किंवा गौण असा त्याचा अर्थ होतो. आडनाव, आडवाट, आडकाठी, आडकाठी, आडवळण. अध हा शब्द त्याचा अर्थ अर्धा किंवा निम्मा असा होतो. अधपाव, अधपाव, अधशेर ज्याला आपण अच्छेर म्हणतो किंवा अधकोस. अ हा शब्द हीन किंवा कमी या अर्थानं. अवजड, अवघड, अवजड, अवघड, अवदसा. बघा नी हा शब्द नी हा उपसर्ग बघ कसा लागतो. नसलेला या अर्थाने घ्यायचा. निरोगी, निरोगी, निनावी, निनावी, निकोप, निलाजरा. त्यानंतर पड हा उपसर्ग दुसरा किंवा गौण असा त्याचा अर्थ होतो.
पडजीप, पडजीप, पडसाद, पडछाया. फट हा उपसर्ग, फार किंवा उघड त्याचा अर्थ. फटफजिती, फटफजिती, फटकळ. त्यानंतर भर हा उपसर्ग, मुख्य किंवा पूर्ण असा त्याचा अर्थ होतो. भरजरी, भरधाव, भरदिवसा. तर अशा प्रकारे हे मराठी भाषेमधले तयार झालेले शब्द आणि त्याचा उपसर्ग लागून अशा प्रकारे उपसर्ग घटित आपण शब्द बनवू शकतो. तिसऱ्या प्रकारचे शब्द फारसी किंवा अरबी शब्द. फारसी किंवा अरबी भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले काही उपसर्ग आहेत आणि ते लागून तयार झालेले काही शब्द आहेत. तर त्या शब्दांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. 3 फारसी किंवा अरबी शब्द. फारसी किंवा अरबी शब्द बघा. ऐन, ऐन हा उपसर्ग बघा, त्याचा अर्थ मुख्य किंवा पूर्ण असा होतो. ऐन हंगाम, ऐन हंगाम. ऐन खर्च, ऐन दौलत, ऐन खर्च, ऐन दौलत असे शब्द. कम, कम हा उपसर्ग, त्याचा अर्थ अपुरा किंवा कमी असा होतो. उदाहरणार्थ कम नसीब, कमजोर, कमकुवत. कम नसीब, कमजोर, कमकुवत. त्यानंतर गैर हा उपसर्ग, वाचून किंवा विना त्याचा अर्थ होतो. गैरहजर, गैरशिस्त, गैरसमज. गैरहजर, गैरशिस्त किंवा गैरसमज. दर, दर हा शब्द उपसर्ग, त्याचा अर्थ प्रत्येक असा त्याचा अर्थ होतो. दररोज, दर साल, दर सैकडा. दररोज, दर साल, दर सैकडा असे शब्द आपल्याला तयार करता येतात. ना, ना हा उपसर्ग अरबी आणि फारसी भाषेतूनच आलेला आहे. उदाहरणार्थ त्याचा अर्थ अभाव असा होतो. ना, अभाव. उदाहरणार्थ ना उमेद, नाराज, नापसंती. ना उमेद, नाराज, नापसंती असे शब्द आपल्याला बनवता येतात, तयार करता येतात. बद हा उपसर्ग, त्याचा अर्थ वाईट असा त्याचा अर्थ होतो. बदनाम, बदसूर, बदलौकिक. बदनाम, बदलौकिक किंवा बदसूर असे शब्द बनवता येतात. किंवा बिन, बिन हा उपसर्ग, त्याचा अर्थ शिवाय किंवा वाचून. शिवाय किंवा वाचून. बिनचूक, बिन तक्रार, बिनधोक. बिनचूक, बिन तक्रार. बिनधोक असे शब्द आपल्याला बनवता येतात. बे हा शब्द
उपसर्ग, याचा अर्थ वाचून किंवा शिवाय किंवा रहित असा आपल्याला घेता येतो. बेडर बेईमान बेआब्रू, बेडर बेईमान बेआब्रू, बेआब्रू. सर हा शब्द, सर हा उपसर्ग बघा अरबी आणि फारसी भाषेतूनच आलेला आहे. सरकार, सरदार, सरहद्द. सर या शब्दाचा अर्थ मुख्य असा होतो. सरदार, सरकार, सरहद्द. हर हा उपसर्ग, याचा अर्थ प्रत्येक असा त्याचा अर्थ होतो. हर रोज, हर रोज, हर घडी, हर घडी, हर वक्त, हर वक्त, हर साल. अशा प्रकारे संस्कृत भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले काही उपसर्ग आणि त्याला काही अक्षर पुढे लागून तयार झालेले जे शब्द असतात त्यांना उपसर्ग घटित शब्द असं म्हटलं जातं. मित्र, आज आपण इथं थांबूया.